नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्हाला मी वॉर्निंग देऊन थकलो होतो. पण आता तुमच्या डोक्यात नक्की प्रकाश पडेल, की डेटा कशा पद्धतीने काम करतोय. कारण जी अर्ली वॉर्निंग आहे, मी ती त्या ठिकाणी तुम्हाला ऑलरेडी दिली होती आणि सांगितलं होतं काहीतरी मोठं मेजर घडणार आहे. तुम्हाला अजूनही विश्वास नसेल, तर मागचे जुने व्हिडिओ जाऊन बघा तुम्ही, मी काय तुम्हाला सांगितलेलं आहे. तर असं का होतंय? हे डेटा आहे. हे आपल्याला सांगतंय मार्केट, एकदम ओरडून सांगतंय, की काहीतरी भयानक आहे. मार्केट ऑलमोस्ट 24,000 प्लस गेलं होतं. म्हणजे 24,600 पर्यंत गेलं होतं. तरी पण मी तुम्हाला सांगत होतो, मार्केटमध्ये इन्व्हेस्टेबल असं काही नाहीये. लाँग पोझिशन प्रकर्षाने टाळा. हे वरती नेतायत, आपटवतायत, वरती नेतायत, आपटवतायत. कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह. कंटिन्युअस बोल्डमध्ये रेड याच्यात मी निगेटिव्ह त्या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. तर हे असं का होतंय? डेटा आपल्याला काय वेगळं सिक्रेट सांगतोय? तर हे बघा तुम्ही, मागचे व्हिडिओ जाऊन चेकआउट करा. हा डेटा आपल्याला लाँग टर्मचे आहे ना सेंटिमेंट सांगतो. सेंटिमेंट, मोठ्या प्लेयरचे सेंटिमेंट सांगतो आणि आपल्याला क्लिअर डायरेक्शन देण्याचा प्रयत्न करतो. तर अशा हिशोबाचं गणित आहे मित्रांनो. 23,000 सपोर्ट शोधण्याचा प्रयत्न करू नका, हे मी वारंवार सांगितलं. आता हे तुम्हाला रिफ्लेक्शन दिसतंय एस-जी-एक्स निफ्टीवरती. ओके. तर एस-जी-एक्स निफ्टी आता एकदम हेवीली निगेटिव्ह आहेत. आता सगळे येऊन चाव करायला लागतील. मार्केट इतना गिरेगा, इतना ये होगा, वो होगा, सब होगा. पर ये सब हमारा डेटा बताता है हमें पहिले ही. ठीक है. तर हे जे हा डेटाचं ॲनालिसिस, ही डायरेक्शन, हे तुम्हाला कोणी नाही देणार. हे एकमेव चॅनल आहे आपला, की जिथे मी तुम्हाला रोज सांगतोय आणि रोज अवेअर करतोय. ओके. ते हा जो कॉन्फिडन्स आहे, हा मला दिलाय माझ्या अनुभवातून. ही जी फाईल आहे, मागचे 1.5 वर्ष झालं मी कंटिन्युअस रोज 1 टू 1 हे सगळं भरतोय. 1 टू 1 हा डेटा मी ट्रॅक करतोय आणि ह्याच्या बेसिसवरती मी ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न करतोय. तर हे अनुभव आहे मित्रांनो. मोठ्या प्लेयरची जी नाटक आहेत, ती मी वारंवार त्या ठिकाणी तुम्हाला अर्ली वॉर्निंग देतो. आधीसुद्धा मी अशाच पद्धतीच्या वॉर्निंग दिलेल्या आहेत. विश्वास नसेल बसत तर माझे जुने व्हिडिओ जाऊन चेकआउट करा. ओके. तर डेटाचं डिस्कशन फार लांबवण्यात पॉइंट नाही. आता तुम्हाला एच-जी-एक्स पण सांगतोच आहे. तेवढ्यात 10 लाख, 11 लाखाच्या पोझिशन घेऊन जाणारा कोण हा स्मार्ट आहे? हा कोण आहे? कोण लोकं आहेत जे 10,000, 20,000 घेऊन येतात, इकडं कानाकोपऱ्यातून गोधडीत बसून ट्रेडिंग करतात. तर हे जे लोकं आहेत ना, हे रिटेलर आहेत. यांना काही बोललं तरी राग येतो काही लोकांना. तर हे रिटेलरची जर्नी आहे. ठीक आहे. तर हे लटकणार आहेत. आता बाय डिफॉल्ट लटकणार आहेत. एफ-आयज बघा, नेट डायरेक्शनल शॉर्ट आहेत. किती? ऑलमोस्ट 5,00,000च्या नेट डायरेक्शनल शॉर्ट आहेत. 5,25,00,000च्या. तर हे कोण आहेत? हे स्मार्ट प्लेयर आहेत. यांच्याकडे मोठा पैसा आहे. हे प्रॉप डेस्क आहेत. हे थोडंसं स्मार्टली काम करून पोझिशन कॅरी करतात आणि सेंटिमेंट बघून हे करतात. तर मी वारंवार वॉर्न करत आलेलो आहे. डेटा कंटिन्युअस निगेटिव्ह आहे. मागच्या काही व्हिडिओजमध्ये पण बघितलं असेल. तर इन्व्हेस्टेबल मार्केट अजूनही नाही आहे. त्याचे अजून बरेचसे पॅरामीटर असतात. मित्रांनो, तुम्हाला बिलीव्ह नसेल तर पुन्हा एकदा मी माझं वाक्य पुन्हा एकदा वापरतो. न्यूज नंतर येतात. लोकांचे मोटिव्ह जे आहेत ते आधी कळतात आणि ह्या डेटावरती आपल्याला वारंवार ते सिद्ध झालेलं आहे. ओके. तर बाकीचे लोकं काही सांगत असतील तर ते तोंडावर पडतील. ते अशा पद्धतीचे ॲनालिसिस किंवा असे डायरेक्शन हे सांगू नाही शकणार. ओके. तर बेस लागतो. सपोर्ट रेझिस्टन्सने होणार नाही. सपोर्ट रेझिस्टन्सवाले तर कधीच गायब झालेत. 23,200-300 वर सपोर्ट म्हणणारे सुद्धा आता जाऊन बोलतील की तुटला तो. अरे मग तुटला तर मग तू काय सांगत होता? तर हे सगळं जे गंमत आहे, ही नंतर होते. डेटा आपल्याला आधी सांगतो. चॅनलवर राहा. अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, अजूनही काही चांगल्या पद्धतीची लर्निंग जर्नी स्टार्ट केली नसेल, तर ती सुरू करा. डेटा ड्रिव्हन व्हा. डेटावरती या. डेटा फार काही गोष्टी सांगतो. तर डेटा एवढंच नाही, तुम्हाला अशा पद्धतीचे काही शेअर्स, की जे इंट्राडेमध्ये सुद्धा एकदम 20-20% सर्किट लावतात, असे शेअर्स मी तुम्हाला फाइंड आउट करायला मदत करत असतो. ओके. तर हे कसं होतं, काय होतं, हे मी तुम्हाला दाखवणार आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, 20-20% एका दिवसात इट्स नॉट अ जोक, किंवा अशा पद्धतीचे काही शेअर्स की जे वरतून एकदम खाली येतात. एकदम रॅपिड अशा पद्धतीने खाली येतात की ते त्यानंतरून क्लिअर कट मूव्ह आपल्याला फाइंड आउट होतं. तर हे कसं होतं? ह्याच्या पाठी काय लॉजिक आहे? हे डेटाचे सिक्रेट्स आहेत. हे काही फॅक्ट्स आहेत. हे कुठे सपोर्ट रेझिस्टन्सवर नाही येणार. तुम्ही तर रात्रंदिवस सपोर्ट रेझिस्टन्स लावत बसा. तो वर्क होणार नाही. तुम्हाला काहीतरी इनसाइट्स लागतील, की जे इनसाइट्स तुम्हाला त्या ठिकाणी कामाला येतील. ओके. तर अशा हिशोबाचं गणित आहे मित्रांनो.
ओके. तर कुठला स्टॉक आहे ते मी तुम्हाला सांगतोय. ओके. एकच मिनिट द्या. ITDL नावाचा एक शेअर होता. इथे काय झालं? ITDL नावाचा एक शेअर होता. 20% पर्यंतचं सर्किट त्याने लावलेलं आहे. ओके. 20% पर्यंतचं सर्किट लावण्यात तो यशस्वी झालेला आहे. तर असं काय होतं या शेअरमध्ये, असं काय घडलं, की आपण अर्ली एंट्री मारली आणि अशा पद्धतीचं हे गणित आपल्याला बघायला मिळालं. ठीक आहे. तर सॉरी, एकच मिनिट. ओके. शेअरचं नाव सांगतोय तुम्हाला मी. ITDC, सॉरी, ITDC हे थोडेसे शॉर्ट फॉर्म आहेत. आणि हे शेअर्स आपले रेग्युलर नसतात, हे कधीतरीच आपल्या रडारवर येतात. त्यामुळे हे काय आपले सख्य नाही आहेत कुणी. ठीक आहे. तर हे बघा तुम्ही, आपण जी एंट्री घेतली ती 626 रुपयाला घेतली आणि मार्केटने सरळ 607 रुपयाचा हाय लावला. ते रिस्क एकदम कमी असते आणि रिवॉर्ड खूप हेवी असतो. तर हे कसं होतं हे पण मी तुम्हाला सांगत असतोय. चॅनलवर असाल नवीन तर नक्की हे करण्याचा प्रयत्न करा. ओके. तर हा ITDCचा शेअर जो आहे त्याची अ, कशा पद्धतीचं ही मूव्हमेंट राहिली आहे तुम्ही बघू शकाल. हे जे मॅनिप्युलेशन आहे हे आधी आपल्याला आयडेंटिफाय होतं आणि ह्याच्यामध्ये काय घडलंय हे आपण आधीच आयडेंटिफाय करतो. तर ह्या डॉट लेवलला 626ला आपली एंट्री झालेली आहे ह्या लेवलला आणि तिथून तो तुम्ही बघितला असेल तर एकदम 20%ची जी जर्नी आहे त्याने पार केलेली आहे. तर हे फॅक्ट्स आहेत. ओके. ह्या काही हिडन गोष्टी आहेत. हे असं का होतं, याच्या पाठी कोण लोक आहेत, याचं काय लॉजिक आहे, हे समजावण्याचा प्रयत्न करतो. ना की सपोर्ट रेजिस्टन्स लावून आतापर्यंत जर काही व्हायचं असेल तर खूप काही झालं असतं. ठीक आहे. माझी खूप वर्ष व्हायला गेलेली आहेत सपोर्ट रेजिस्टन्स वापरण्यात. ठीक आहे. तर मी फार काही सांगत नाही. जे सुज्ञ आहेत, रेग्युलर व्हिडिओज बघतात, तर नक्की त्यांना ते रिलेट होईल की कशा पद्धतीची ही जर्नी आहे. तर मित्रांनो थांबूया. अगेन वॉर्निंग आहे. अजूनही काही हे नाही. इकॉनॉमीमध्ये फार काही बॅड कंडिशन चाललेल्या आहेत. इकॉनॉमी आणि पूर्णच राजकीय ग्लोबल सगळंच हललेलं आहे. US मार्केट खाली पडलेले आहेत आता. तर बघूया पुढे कसं होतंय. ज्यावेळी ॲक्चुअल पॉझिटिव्ह होण्याची वेळ येईल किंवा ॲक्चुअल सेंटिमेंट चेंज होईल, त्यावेळी मी तुम्हाला अर्ली वॉर्न करेल. ओके. थांबूया आजच्या या व्हिडिओमध्ये. थँक यू.